हाय, हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर सर्वांना सकाळचा रामराम. तुम्ही बघू शकत आहे जर्मनीमध्ये ना खूप स्नो पडलेला आहे. रात्री खूप स्नो झालेला आहे. तर अदितीचे बाबा ऑफिसला जात आहे. तर ऑफिसला जाण्याआधी सर्व गाडी क्लीन करत आहे, कारण की रात्री जो स्नो पडला तो पूर्ण स्नोनी गाडी झाकलेली आहे. तर जाण्याच्या आधी आपल्याला व्यवस्थित आपली गाडी क्लीन करावी लागते. नाहीतर या गोष्टीचा आपल्याला फाईन पण पडू शकतो. जर बर्फाने भरलेली गाडी, जर काचावरती जर बर्फ असला तर या गोष्टीचा पण आपल्याला फाईन पडू शकतो. तर इथं मी अन्वीला घेऊन जात होती किंडरगार्टनमध्ये. तर तिचे बाबा गाडी क्लीन करत होते. ती पण त्यांच्याजवळ आली आणि तिची मस्ती चालू झाली स्नोमध्ये. आणि या टाईमचा स्नो ना असा खूप मोकळा पडलेला होता. म्हणजे एकदम हातामध्ये घेतल्यानंतर फेकल्यानंतर त्याचा असा गोळा न होता तो ना असा हवेमध्ये उडला जात होता. वेगळ्याच प्रकारचा स्नो होता. नाहीतर मागच्या वेळेस जो स्नो पडला होता त्याचा असा छान गोळा आपण बनवू शकत होता, अशा टाईपचा होता. तर तुम्ही बघू शकता पूर्ण रस्ते भरलेले आहे स्नोनी. झाड वगैरे सर्व तुम्हाला इथं पांढरं दिसा. कुकडे पण बघणार सर्व व्हाईट दिसणार. अन्वीला मी आताच किंडरगार्टनमध्ये सोडून आली. मुलांच्या स्कूल चालू आहे, शाळा चालू आहे, किंडरगार्टन पण चालू आहे. जर बसेस बंद असल्या तर मग मुलांना सुट्टी असते स्कूलसाठी. आणि जे किंडरगार्टन असतात त्यांचे बरेच मुलांचे आई बाबा वर्किंग असतात, त्याच्यामुळे ते किंडरगार्टन चालू ठेवतात. लहान मुलांना आपल्याला नेऊन द्यावं लागतं, त्याच्यामुळे ते किंडरगार्टन चालू ठेवतात. आणि स्कूलचं कसं मुलं स्वतः जातात, एकटे जातात, त्याच्यामुळे बसेस बंद राहतात. स्नो जास्त झाला का स्कूल ते बंद ठेवतात. तर मी आता अन्वीला सोडून जात आहे घरी. आणि तुम्ही बघू शकता अजून पण स्नो चालू आहे. रात्री तर भरपूर झाला, पण आता दिवसा पण थोडा थोडा चालूच आहे. थोड्या वेळाने बर्फाची गाडी येणार इथं, म्हणजे बर्फ साफ करणारी जी गाडी असते ती गाडी येणार आणि हा पूर्ण जी पायवाट आहे ती साफ करणार, तिथं पूर्ण क्लीन करणार. आणि एक आपली पण जिम्मेदारी असते. आपल्या अपार्टमेंट पुढचा, आपल्या घरापुढचा जो बर्फ असतो तो स्वतः आपल्याला क्लीन करावा लागतो. त्याचा पण फाईन आपल्याला पडतो जर आपण नाही क्लीन केलं तर. जर रेंटने राहत असला, आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर असलं, तर आपल्याला स्वतः जाऊन आपल्या समोरचा जे दार आहे ते एरिया तो आपल्याला क्लीन करावी लागतं. तर गाडी येऊन गेली बघा. मी आता मुलींना किंडरगार्टनला आणायला जात आहे. तर सकाळी पूर्ण हे भरलेलं होतं, पण आता जी पायवाट आहे त्यांनी क्लीन केलेली आहे. आणि तीच गाडी बर्फावर म्हणजे क्लीन करते थोडं, आणि इथं सॉल्ट टाकते. तुम्हाला व्हाईट थोडं दिसत आहे, ते सॉल्ट आहे. त्यांनी काय होते, बर्फ मेल्ट होऊन जातो आणि आपली जी पायवाट आहे ती क्लीन राहते. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. परत भेटूया, तोपर्यंत काळजी.